चिमण्या गोष्टी, शहाणा कासव आणि मूर्ख बेडूक. एका शांत तळ्यात हिरवागार झाडांनी वेढलेल्या ठिकाणी दोन खेळकर बेडूक राहत होते, मिंटू आणि पिंटू. त्यांच्या सोबत एक शहाणा कासव राहत होता, ज्याचं नाव कवी होतं. बेडूक दिवसभर उड्या मारायचे, खोड्या काढायचे आणि मोठ्याने हसायचे, तर कवी शांत बसून विचार करायचा. एके दिवशी कवी कासवाने पाहिले की तळ्याचे पाणी कमी होत आहे. त्याने मिंटू आणि पिंटूला इशारा दिला, मित्रांनो, तळ्याचे पाणी आटत चालले आहे. आपल्याला नवीन तळ शोधायला हवं, अन्यथा आपण अडचणीत येऊ. पण बेडूक हसले आणि म्हणाले, कवी, काळजी करू नकोस, हे तळ इथं कायम होतं आणि नेहमीच राहील. कवी शांतपणे म्हणाला, वेळ येण्यापूर्वी तयारी केली तर नंतर ते दुःख टळते. दुसऱ्या दिवशी कवी कासवाने नवीन तळ्याच्या शोधात तळ सोडलं. तो हळूहळू सरपटत दूर निघून गेला, तर मिंटू आणि पिंटू मजा करत राहिले आणि त्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. काही आठवड्यांनी पाऊसच पडला नाही आणि तळ पूर्णपणे आटून गेले. मिंटू आणि पिंटू आता अडचणीत आले. अरे देवा, आता आपण काय करायचं? आपण कवीचं ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं, असं मिंटू म्हणाला. ते आता पाण्याच्या शोधात एकीकडे दुसरीकडे उड्या मारत होते, पण खूप उशीर झाला होता. दरम्यान कवी एका मोठ्या स्वच्छ तळ्याजवळ पोहोचला होता, जिथे भरपूर पाणी आणि खूप अन्न होतं. त्याने आपल्या जुन्या मित्रांची आठवण काढली आणि त्यांची त्याला काळजी वाटली, म्हणून तो परत आपल्या जुन्या तळ्याकडे गेला, पाहायला की ठीक आहेत की नाही ते. जेव्हा कवी आटलेल्या तळ्याकडे पोहोचला, तेव्हा त्याला मिंटू आणि पिंटू कमकुवत आणि तहानलेले दिसले. ते रडत म्हणाले, कवी, आम्ही तुझे ऐकले नाही, यासाठी आम्हाला माफ कर. तू आमची मदत करू शकशील का? कवी हसत म्हणाला, चुका मान्य केल्या तर त्यातून शिकायला मिळते. माझ्यासोबत चला, मी तुम्हाला नवीन तळ दाखवतो. कवीच्या मदतीने बेडूक नवीन तळ्याकडे गेले आणि त्यांनी कधीही शहाण्या सल्ल्याकडे दुर्लक्ष न करण्याचे वचन दिले. या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते की शहाणपणा आणि तयारी हे संकटांना सामोरे जाण्यासाठी महत्त्वाचे आहे.